नमस्कार. संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. ह्या भाषेतील साहित्य भांडारही अत्यंत विशाल आणि त्यामुळेच संस्कृत भाषा ही अत्यंत समृद्ध आणि संपन्न अशी भाषा आहे. या भाषेतील एक एक साहित्य प्रकार आपण जसजसा अभ्यासत जातो तसतशी ही भाषा प्राचीन असूनही नित्य नूतन वाटत जाते. याच साहित्य भांडारातील एक प्रकार म्हणजे सुभाषित. यत् सुंदरम भाषितम तत् सुभाषितम. ह्या सुभाषिताद्वारे चांगल्या लेखकांनी किंवा कवींनी चांगल्या भाषेतून किंवा शब्दातून दुसऱ्यांचं चांगलं व्हावं ह्यासाठी उपदेश केलेला असतो. संस्कृत भाषेमध्ये प्रत्येक विषयावर अशी असंख्य सुभाषितं उपलब्ध आहेत. अगदी मोजक्याच शब्दात सुभाषितकार आपल्याला जे काही सांगायचं आहे ते सांगत असतात. ही सुभाषितं आकाराने जरी छोटी असली तरी त्याचा अर्थ मात्र फार सखोल आणि मोठा असतो. तर अशाच सुभाषितातील गुण या विषयावर आधारित अशी काही सुभाषितं आपल्यासाठी सादर करते. आता गुण म्हटले की दोन प्रकारचे गुण आले. जे चांगले ते सद्गुण आणि जे वाईट ते दुर्गुण. तर हे गुण फक्त माणसामध्येच असतात का हो? तर नाही. या सृष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रामध्ये पशु पक्षी झाडे वेली फुले फळे ह्या प्रत्येकाची काही गुणवैशिष्ट्ये असतात. त्यावरच आधारित अशी ही काही संस्कृत सुभाषितं आणि त्यांचं मराठी अनुवाद आपल्यासाठी. पहिलं सुभाषित. विश्वाभिराम गुणगौरव गुंफितानां. विश्वाभिराम गुणगौरव गुंफितानां. रोषोऽपि निर्मलधियां रमणीय एव. रोषोऽपि निर्मलधियां रमणीय एव. लोकप्रियैः परिमलैः परिपूरितस्य. लोकप्रियैः परिमलैः परिपूरितस्य. काश्मीरजस्य कटुतापि नितान्तरम्या. काश्मीरजस्य कटुतापि नितान्तरम्या. आता या सुभाषिताचं मराठी भाषांतर पहिल्यांदा बघूया. विश्वासमोहक अशा गुणसुंदरांचा. हो गोड रोषही सुनिर्मल अंतरीचा. लोकप्रिये परिमले असते भरून. त्या केशरातील किती कटुताही छान. याचा अर्थ बघूया. विश्वाभिराम म्हणजे विश्वाला आवडणारा, जो चांगल्या गुणांनी युक्त असतो, ज्याचे अंतःकरणही निर्मल पवित्र असे असते. अशा त्या सुजनाचा रोषही म्हणजे रागसुद्धा रमणीयच असतो. आता हीच गोष्ट अधिक स्पष्ट करण्यासाठी कवीने केशराचे उदाहरण दिलेले आहे. केशर हे आपण रंग किंवा सुगंधासाठी अनेक पदार्थांमध्ये वापरतो. पण त्याचा रंग आणि सुगंध जितका चांगला तितकीच त्याची चव मात्र कडू असते. पण तो कडूपणाही त्याच्या सुंदर अशा रंग आणि सुगंधामुळे रम्यच वाटतो. दुसरं सुभाषित. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां. केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां. केतकी गन्धमाघ्राय स्वयमायान्ति षट्पदाः. सत म्हणजे सज्जन किंवा साधू सज्जन लोक. तर हे सज्जन जरी दूर असले तरी त्यांचे सद्गुण हे दूत होऊन सगळीकडेच पसरतात. ज्याप्रमाणे केवड्याचा वास सर्वत्र पसरतो त्याचप्रमाणे खरं तर केवडा हा रानात पाणवठ्याच्या ठिकाणी असतो, तरी पण त्याचा वास सगळीकडे पसरतो आणि भुंगे आपणच त्याच्याकडे धावत येतात. आता ह्या सुभाषितावर आधारित मराठी सुभाषित आपण बघूया. राहत्या दूर साधूंचे दूत होतात सद्गुण. हुंगुनी केतकी गंध स्वये येतात षट्पद. तिसरं सुभाषित. कस्यापि कोऽप्यतिशयोऽस्ति सतेन लोके.
कस्यापि कोऽप्यतिशयोऽस्ति स तेन लोके ख्यातिं प्रयाति न हि सर्वविदस्तु सर्वे ख्यातिं प्रयाति न हि सर्वविदस्तु सर्वे किं केतकी फलति किं पनसः स पुष्पः किं केतकी फलति किं पनसः स पुष्पः किं नागवल्यपि च पुष्पफलैरुपैता किं नागवल्यपि च पुष्पफलैरुपैता. ही सृष्टी किती विविधतेने नटलेली आहे. आपल्या निसर्गात किती प्रकारची झाडे आहेत पहा. तसं बघायला गेलं तर झाडाचा प्रत्येक अवयव हा महत्त्वपूर्ण असतो. तरीसुद्धा प्रत्येक झाडाचं पण वैशिष्ट्य वेगळं असतं. कुठल्या तरी झाडाचं फळ महत्त्वाचं, कुठल्या तरी झाडाचं फूल महत्त्वाचं, कुठल्या तरी झाडाचं पान महत्त्वाचं, तर कुठल्या तरी झाडाचं मूळ महत्त्वाचं. तर अशाच अर्थाचं हे सुभाषित. काही कुणात गुणथोर वसे तयाने तो ख्यात होत जगी सर्व न सर्व जाणे का केवड्यास फळ का फणसास फूल किंवा धरील फळ पुष्पही नागवेल. प्रत्येकात काहीतरी विशेष गुण असतो. तेवढ्याने तो जगात प्रख्यात होतो. सारेच काही सर्वज्ञ नसतात. केवड्याला कुठे फळ येते, फणसाला कुठे फूल येते, आणि नागवेलीला म्हणजे खायच्या पानांच्या वेलीला फळे पण नाहीत आणि फुले पण नाहीत. म्हणजेच त्या वेलीची पानेच फक्त उपयोगी असतात. आता या पुढचं जे सुभाषित आहे ते किती सुंदर आहे बघा. त्यात कवीने फणसाचं वर्णन केलेलं आहे. बाह्यांगमात्रमवलोक्य न जातु कैश्चित् बाह्यांगमात्रमवलोक्य न जातु कैश्चित् कस्यापि शक्यमवधारयितुं गुणौघाः कस्यापि शक्यमवधारयितुं गुणौघाः छन्नोऽपि कण्टकचयैः पनसो बहिस्ता दन्तसुधा समधिकं हि रसं बिभर्ति दन्तसुधा समधिकं हि रसं बिभर्ति. ह्याचा मराठी अनुवाद बघूया. बाह्यांग मात्र बघुनी गुणते कुणाचे कोणासही समजणे नच शक्य साचे बाहेरुनी फणसतो कंटकपूर्ण वाटे आहे सुधा मधुरची रस आत त्याते. अर्थात कोणाचेही केवळ बाह्यरूप पाहून त्याचे गुण सांगणे किंवा ठरवणे फार कठीण. त्याचं जेव्हा आपण आतून योग्य ते परीक्षण करतो तेव्हाच ती व्यक्ती कशी आहे हे ठरवता येतं. ज्याप्रमाणे फणस बाहेरून कसा असतो बघा, काट्यांनी भरलेला, पण तो फोडल्यावरच त्याच्या आत असणाऱ्या अमृततुल्य अशा मधुर रसाची कल्पना येते. आता ह्या पुढचं जे सुभाषित आहे ते पाण्यावर आधारित आहे किंवा विहीर, पाण्याची जी विहीर आहे ना त्या विहिरीला उद्देशून कवीनं लिहिलेलं हे सुभाषित. रे कूप, कूप म्हणजे पाण्यानं भरलेली विहीर. तर सुभाषितकार म्हणतात, रे कूप जीवनागार यदि दातृत्वमिच्छसी रे कूप जीवनागार यदि दातृत्वमिच्छसी तदा त्वं गुणवत्पात्रम् एकं वा सन्निधौ कुरु तदा त्वं गुणवत्पात्रम् एकं वा सन्निधौ कुरु. जीवनागार हे कूपा देण्या तू इच्छिसी जर गुणवान पात्र तू ठेवी आपुल्या जवळी तर. हे सुभाषित अगदी छोटंसंच, पण ह्या सुभाषितामध्ये काही शब्द द्वैर्थी म्हणजे दोन अर्थाने वापरलेले आहेत. त्यातला पहिला शब्द म्हणजे जीवन. जीवन म्हणजे एकतर आपलं जीवन, आयुष्य, आणि दुसरा अर्थ म्हणजे पाणी. त्यानंतर दुसरा शब्द आहे तो गुण. गुण म्हणजे सद्गुण, आणि ह्या सुभाषितामध्ये मात्र तो पाणी काढण्यासाठी जी दोरी वापरतात
त्या अर्थाने वापरलेला आहे. आणि तिसरा शब्द आहे पात्र. पात्र म्हणजे दान करण्यास सत्पात्र किंवा लायक, आणि दुसरा अर्थ म्हणजे भांड. आता या सुभाषिताचा सरळ अर्थ असा: हे कूपा म्हणजे हे विहिरी, तुझ्याजवळ जीवनाचा जो साठा आहे म्हणजेच जे पाणी आहे ते जर तू कोणाला देऊ इच्छित असशील तर एक सत्पात्र म्हणजेच दोरी लावलेलं भांडं जवळ ठेव, तरच तू ते पाणी इतरांना देऊ शकशील. थोडक्यात म्हणजे काय, तर एखाद्याजवळ फक्त गुण असून उपयोग नाही, तर ते गुण जाणणारा किंवा त्यांचा योग्य तो उपयोग करणारा गुणीजन असेल तरच त्याचे गुण इतरांना कळतात, नाहीतर नाही. आत्तापर्यंतची सुभाषितं ही गुणांचं महत्त्व वर्णन करणारी होती. पण कधीकधी हे चांगले गुणच एखाद्याला घातक ठरतात. अशा अर्थाचंच हे सुभाषित. नैर्गुण्यमेव साधीयो धिगस्तु गुणगौरवम्. नैर्गुण्यमेव साधीयो धिगस्तु गुणगौरवम्. शाखिनोऽन्ये विराजन्ते खण्ड्यन्ते चन्दनद्रुमाः. शाखिनोऽन्ये विराजन्ते खण्ड्यन्ते चन्दनद्रुमाः. याचा मराठी अनुवाद असा आहे: बरी निर्गुणता वाटे धिक्कारा थोर सद्गुण. बरी निर्गुणता वाटे धिक्कारा थोर सद्गुण. डोलती दुसरे वृक्ष कापले जाती चंदन. याचा सरळ अर्थ म्हणजे कधीकधी चांगले गुण नसणे म्हणजेच नैर्गुण्य असलेले बरे. त्या मोठ्या किंवा चांगल्या गुणांचा धिक्कार असो. का तर कवीने किती समर्पक उदाहरण दिलंय बघा. इतर झाडे ऐटीत डुलतात आणि चंदनाचं झाड मात्र कापलं जातं. तर मंडळी, अशी अनेक विषयांवर आधारित अनेक सुभाषितं संस्कृत भाषेमध्ये आहेत. जर ती वाचली, त्याचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे जर आपण आचरण केले तर नक्कीच आपले जीवन समृद्ध होईल. कारण ह्या सुभाषितकारांनी सुभाषिताला रत्नांची उपमा दिली. नव्हे तर सुभाषिताला साक्षात या पृथ्वीवरचं रत्नच असं संबोधलंय. सुभाषितकार म्हणतात: पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितं. मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते. अर्थात सुभाषितकार म्हणतात की ह्या पृथ्वीवर 3च रत्न आहेत. एक म्हणजे जल किंवा पाणी, दुसरं म्हणजे अन्न, आणि तिसरं म्हणजे अर्थातच सुभाषित. तर आपणही अशी ही सुभाषितरूपी रत्न धारण करूया, म्हणजे त्यांचा आस्वाद घेऊया आणि आपलं जीवन अधिकाधिक समृद्ध करूया. धन्यवाद.